सुस्वागतम. लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता राघव हा गरम पाण्याची पिशवी घेऊन येतो आणि पटकन ती सिंधूकडे देतो. तर सिंधू पटकन ती पिशवी आता काकूच्या पायावर टाकते. त्या क्षणी काकू मोठा आवाज काढून मोठ्याने ओरडते. सिंधू म्हणते की अहो काकू, असं काय करताय? तुम्हाला तुमचा पाय बरा करायचा आहे ना, आणि तुम्ही जर हे असं केलं तर तुमचा पाय कसा बरा होणार? रत्नाकर म्हणतो की बरोबर आहे वहिनी, अगं तू गरम पिशवीने शेकू दे तुझ्या पायाला. तर आता काकूला खूप त्रास होत असतो आणि ते गरम पिशवीचे चटके आता काकूच्या पायाला बसत असतात. मोठ्याने काकू आता आई आई असे ओरडत असते. तेव्हा सिंधू म्हणते की राघव, मला तर आता हे खूप सिरियस वाटल्यासारखं वाटतंय. सिंधू म्हणते की आता तर पायाचा एक्सरे काढावा लागेल राघव. तेव्हा राघव म्हणतो की काकू, आता तू सिंधू जे म्हणते ना ते ऐक, नाही तर तुझ्या पायाचा एक्सरे सुद्धा काढावा लागेल. ते ऐकून आता काकू खूप घाबरते. राघव म्हणतो की काकू, त्यासाठी खूप इंजेक्शन्स घ्यावे लागतील. सिंधू म्हणते की इंजेक्शन काय, मला असं वाटतंय की ऑपरेशनच करावं लागेल. तेव्हा आता काकूची दातखिळी बसलेली असते. काकू म्हणते की ऑपरेशन कशासाठी? सिंधू म्हणते की ते एक्सरे काढल्यावरच कळेल. लगेचच सिंधू आता गरम पाण्याची पिशवी पुन्हा काकूच्या पायावर ठेवते आणि आता काकूला चटके बसू लागतात. सिंधू म्हणते की मी एक काम करते, मी तुमच्यासाठी शेवगाच्या शेंगाचा ज्यूस करून आणते. सिंधू म्हणते की राघव, तोपर्यंत तुम्ही काकूच्या पायाजवळ बसून पिशवीचा शेक द्या. रत्नाकर म्हणतो की सिंधू, त्याने काय होईल? सिंधू म्हणते की शेवग्याच्या शेंगा थोड्याशाच उकडायच्या आणि त्याचा गर काढून लगेच त्याचा ज्यूस प्यायचा. त्यानंतर आता सिंधू 2 ग्लास आता शेवग्याच्या शेंगाच्या ज्यूसचे घेऊन येते. काकू म्हणते की आम्ही पिणार नाही. लगेच सिंधू म्हणते की बाबा, काही जरी झालं तरी हा प्यावंच लागेल. काकू म्हणते मी अजिबात पिणार नाही. सिंधू म्हणते मग तर झालं, तुम्ही आता हा ज्यूस पिणार नाही तर मग होणाऱ्या परिणामाची शिक्षा भोगायला तयार राहा. ते ऐकून आता काकू ही सिंधूकडे बघते आणि लगबगीने सिंधू आता फ्लॉवर पॉटकडे जाते आणि तो फ्लॉवर पॉट हातात उचलून काकू समोर येते. सिंधू म्हणते काकू, हा तुमचा आवडता फ्लॉवर पॉट आहे ना, मी तो घेऊन आले. तेव्हा काकू उठून उभा राहते. काकू म्हणते सिंधू, तो फ्लॉवर पॉट ठेवून दे. सिंधू म्हणते की मी 3 पर्यंत आकडे मोजते, तुम्ही जर तो ज्यूस पिला नाही तर हा फ्लॉवर पॉट खाली पडेल. तर काकू म्हणते की नाही सिंधू. सिंधू म्हणते की चला लवकर, आणि मी 5 पर्यंत आकडे मोजते, तुम्ही प्यायला सुरुवात करा. आणि 1 2 असे सिंधू म्हणू लागते. ते ऐकून आता रत्नाकर आणि काकू तो ज्यूसचा ग्लास हातात घेतात आणि पिऊ लागतात. आणि त्यानंतर डोळे झाकून घटघटा काकू आणि रत्नाकर ते ज्यूस पितात. सिंधू आता पुन्हा गरम पाण्याच्या पिशवीने काकूच्या पायाला चटके देऊ लागते. काकू ओरडत असते आणि आता सिंधूने काकूला चांगलीच अद्दल घडवलेली असते. इकडे आता शकुंतलाबाई तिच्या कॅबिनमध्ये त्या राजश्रीच्या क्लास टीचरला बोलावतात. शकुंतला म्हणते की काय म्हणताय मॅडम, आणि तुमची ती नवीन ॲडमिशन घेतलेली बाई काय म्हणते? मॅडम म्हणते काय सांगू, अवघड जागेत दुखणं आहे त्या बाईचं. शकुंतला म्हणते काय केलं त्या बाईने? मॅडम म्हणतात की अहो, क्लासमध्ये तरुण मुलं आहे आणि ही म्हातारी बाई आहे, तेव्हा मुलं तर तिची टर उडवणारच ना. तेव्हा आता राजश्रीला क्लासरूममध्ये कसा फोन आला आणि राजश्री फोन घेण्यासाठी कशी बाहेर गेली, हे सर्व हकीकत आता मॅडम ही शकुंतलाला बोलते. शकुंतला म्हणते की आता चांगलीच वेळ आली आहे या बाईला जागीच पलटी मारायची. शकुंतला त्या मॅडमला म्हणते की आम्ही तुमच्यावरती एक मोठी जबाबदारी सोपवतो. तेव्हा मॅडम खूप खुश होते. मॅडम म्हणतात की सांगा ना. तर शकुंतला म्हणते की त्या राजश्री बाई हे कॉलेज सोडून कसं जातील ना, याचा तुम्ही विचार करा. मॅडम म्हणतात की अहो, आम्हाला हे कसं जमणार? तेव्हा शकुंतला म्हणते की कॉलेजच्या नावाने आम्ही मोठे फ्लॅट काढू राहिलोय, त्यातील एक फ्लॅट मी तुम्हाला दिला म्हणून समजा. ते ऐकून आता मॅडम खूप खुश झालेली असते. तर आता मॅडम खुश होते, पण तरीसुद्धा मॅडम आडेओढे घेऊ लागते. शकुंतला म्हणते की तुम्हाला जर जमत नसेल तर तसं सांगा आणि आत्ताच्या आत्ता इथे राजीनामा द्या, माझ्याकडे ही कामं करायला खूप माणसे आहेत. तेव्हा मॅडम म्हणते की मी करते काहीतरी, आणि मॅडम निघून जाते. मॅडम गेल्यानंतर शकुंतला म्हणते की आमच्या वाटेत येणाऱ्या माणसाला आम्ही कसपटासारखं उचलून टाकतो. आणि आता त्या डॉक्टरीनबाईला अद्दल घडवण्याची वेळ आली आहे आणि त्या डॉक्टरीनबाईला आयुष्यातून उडवण्यासाठी काहीतरी मोठा धमाका करावा लागेल, असा आता शकुंतलाने विचार केलेला असतो.
शकुंतला बोलली. विषय फुल स्टॉप असे आता शकुंतला स्वतःचीच बोलते. इकडे आता कॉलेजमधून राजेश्री ही घरी येते आणि सिंधू ही किचनमध्ये असते. राजेश्री तिला बघताच म्हणते की अगं सिंधू, तू एकटी कशी काम करतेस, रेश्माला मदतीला घ्यायचं ना. सिंधू म्हणते की रेश्माला किती कामं करायला आवडतात आपल्याला चांगलंच माहिती आहे ना. राजेश्री म्हणते की चल आपण दोघी मिळून हे कामं करू आणि मग आराम करू. सिंधू म्हणते की मला एक सांगा ना, तुमचा पहिला दिवस कॉलेजचा कसा गेला. सिंधू म्हणते पुन्हा काही त्रास झाला नाही ना. राजेश्री म्हणते त्रास नाही झाला, पण लहान मुलांसोबत वर्गात बसायला मला थोडंसं विचित्र वाटतंय. सिंधू म्हणते तुम्ही एक काम करा, वर्गात गेल्यानंतर तुम्ही कुठेच इकडे तिकडे बघू नका, सरळ बघा, म्हणजे तुम्हाला त्रास नाही होणार. इकडे आता सिंधू ही सर्वांसाठी जेवण बनवते आणि मधू, ऋषभ, रेश्मा सर्वजण तिथे आलेले असतात. तेवढ्यात रत्नाकर हा काकूला घेऊन येतो. तर काकू ही लंगडत लंगडत तिथे येते. काकूला बघताच मधू म्हणते की काकू तुमच्या पायाला काय झालं. तेव्हा काकू म्हणते की अगं चालता चालता पाय मुरगळला. तर आता सर्वजण जेवायला बसतात. तेव्हा सिंधूने सर्वांच्या आवडीचा एक एक पदार्थ केलेला असतो, त्यामुळे ऋषभ, राघव सर्वजण खुश झालेले असतात. रेश्मा म्हणते की माझ्या आवडीचं नसन केलेलंच तू. सिंधू म्हणते की असं कसं होईल रेश्मा, तुला आणि मधुताईला आवडतात ना ते पराठे केलेत मी. काकू म्हणते की सिंधू तू माझा विचार केला नसेल. सिंधू म्हणते सॉरी काकू, पण तुम्हाला यामधलं कोणतंच काही खाता येणार नाहीये. काकू म्हणते का. तर सिंधू म्हणते अहो तुमचा पाय दुखतोय. सिंधू म्हणते असं काय करता, या वयात तुमचं दुखणं बरं व्हायला तुम्हाला वेळसुद्धा लागणार आहे. तेव्हा जोपर्यंत तुमचा पाय बरा होत नाही तोपर्यंत मी जे सांगेन ना तेच तुम्ही जेवायचं. त्यानंतर आता सर्वजण जेवू लागतात. सिंधू म्हणते की सगळ्यांनी पोटभर जेवा. मोठ्याने सिंधू म्हणते की आई गॅसवर जर काही ठेवलं नाही ना, थांबा मी बघते. आणि सिंधू राजेश्री आतमध्ये जातात. तेव्हा राजेश्री म्हणते की सिंधू हे तुझं काय चाललंय आणि तू त्या काकूसोबत असं का वागते. सिंधू म्हणते जशास तसे वागते मी. सिंधू म्हणते की काकूचा पाय ठणठणीत बरा आहे, त्यांचा पाय कुठेही दुखत नाही आणि हे ते नाटक करतायत. राजेश्री म्हणते की कळलं ना तुला सिंधू, मग जाऊ दे ना. तेव्हा सिंधू म्हणते की आता जर मी त्यांच्यासोबत असं वागले नाही तर मग त्यांची हिंमत वाढेल. सिंधू म्हणते की काकू खोटं बोलतात, हे सत्य मला सर्वांसमोर आणायचंच आहे. तेवढ्यात पाठीमागून राघव तिथे येतो आणि म्हणतो की काय खोटं बोलली काकू. राघवला बघून सिंधू म्हणते राघव तुम्ही इथे, तुम्हाला काही हवंय का. राघव म्हणतो की मी तुमच्या दोघींचं बोलणं ऐकलंय आणि मला जाणून घ्यायचंय की काकू काय खोटं बोलली. तेव्हा सिंधू म्हणते की राघव प्लीज आत्ता हा विषय नको. राघव म्हणतो की सिंधू काकू काय खोटं बोलली ना ते मला कळायला हवं. तुम्ही दोघींनी जर मला नाही सांगितलं तर मी सरळ काकूला जाऊन विचारतो. तेव्हा सिंधू राघवला थांबवते. सिंधू म्हणते की प्लीज तुम्ही डोक्यात राग घालू नका राघव आणि काकूशी बोलायला जाऊ नका. राघव म्हणतो सिंधू सुशिक्षित लोक असं बोलतात का. राघव म्हणतो की काकूंनी सगळ्या लिमिट्स क्रॉस केल्यात. सिंधू म्हणते मला तुमचं म्हणणं पटतंय पण आता ही वेळ नाहीये बोलण्याची. सिंधू म्हणते की राघव प्लीज माझं ऐका, आता जर तुम्ही बोलण्याचा प्रयत्न केला तर काकू खोटं बोलतात हे त्या कधीच कबूल करणार नाहीत. सिंधू म्हणते की काकूचं हे सत्य मला सर्वांसमोर आणायचंच आहे. तेव्हा राघव म्हणतो की कसं सिंधू. सिंधू म्हणते की माझ्यावरती विश्वास ठेवा राघव. सिंधू म्हणते की उद्या सकाळपर्यंत काकूचं भिंग सगळ्यांसमोर आलेलं असेल. इकडे आता संध्याकाळी गुपचूप राघव आणि सिंधू टेबल खाली जातात आणि तिथे काहीतरी स्टिक करून ठेवतात. राघव म्हणतो की सिंधू तुला खात्री आहे ना काकूचा पाय खरंच दुखत नाही. तर सिंधू म्हणते 101%. राघव म्हणतो की सिंधू तुला खरंच असं वाटतंय का एवढ्या रात्री काकू इथे येईल. सिंधू म्हणते की काकू जर पोटभर जेवल्या नाही तर त्यांना शांत झोप लागत नाही, तेव्हा काकू इथे 100% येणार. राघव हसतच म्हणतो की सिंधू तुला काकूच्या तर सगळ्या सवयी माहिती आहे. सिंधू म्हणते की फक्त काकूच्याच नाही तर घरातल्या सगळ्यांच्या मला सवयी माहिती आहेत. तेव्हा आता राघव पुन्हा सिंधूकडे प्रेमाने बघत सिंधूच्या तोंडावरून हात फिरवतो. तेवढ्यात काकू तिथे आलेली असते. तेव्हा टेबल खाली असलेले राघव आणि सिंधू काकूला बघतात. इकडे आता काकू ही किचनमध्ये जाऊन खायला काही आहे का हे तपासते आणि एका डिशमधली भाजी लगेचच आपल्याला खायला घेते. आणि आता काकू किचनमध्येच तो जेवणाचा एक घास खाणार. तेवढ्यात लाईट चालू करून राघव आणि सिंधू तिथे येतात आणि काकूला रंग्या हात पकडतात. त्यांच्याकडे बघून आता काकूला मोठा धक्का बसलेला असतो. काकू विचार करते की काय करू आता, पाय दुखल्याचं नाटक करू का काय. तेवढ्यात आता खाण्याची डिश बाजूला ठेवत काकू ही पायाला धरत पुन्हा आई ग असे ओरडते. काकू म्हणते की राघव जरा हात देणारे, मला उभं राहता येत नाहीये. तेव्हा सिंधू म्हणते की काकू तुमचा पाय दुखत नाहीये आम्हाला माहिती. सिंधू म्हणते की आम्हाला संशय होता पण आता तर खात्रीच झाली. तेव्हा राघव म्हणतो काकू तू का वागलीस असं.
सिंधू म्हणते की आईंना कॉलेजला जाता येऊ नये आणि आईंचं कॉलेज बुडावं म्हणून काकूने मुद्दाम लंगडण्याचं नाटक केलं. आई जर कॉलेजला गेली नाही तर प्रिन्सिपल सर तिला काढून टाकतील आणि मग तुझ्यावर नावही येणार नाही म्हणून तू लंगडण्याचे नाटक केले ना, असे आता राघव काकूला बोलतो. काकू म्हणते की तुमच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी बांधील नाहीये. राघव म्हणतो काकू तुला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागेल. काकू म्हणते की हा अधिकार तुम्हाला नाही आहे आणि राजेश्रीने कॉलेजमध्ये जाऊन तिचं शिक्षण पूर्ण करावं हे मला कधीच मान्य नव्हतं. पण तुम्ही माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना मध्ये ओढलं आणि माझी परवानगी मिळवली. काकू म्हणते की तुम्ही खोटं बोललात आणि मग मी दुसरं खोटं बोलले, तेव्हा आता हिशोब पूर्ण झाला. सिंधू म्हणते आम्ही खोटं हे चांगल्यासाठी बोललो, आम्ही खोटं बोललो ना यामुळे कुणाचंच नुकसान नाही झालं काकू. पण तुम्ही जे खोटं वागलात ना त्यामुळे आईचं नुकसान झालं असतं. सिंधू म्हणते की त्यांना त्यांचं स्वप्न पूर्ण करता आलं नसतं. तेव्हा काकू म्हणते की राजेश्रीला तिचं स्वप्न कधीच पूर्ण करता येणार नाही. तेव्हा राघव हा काकूवरती ओरडतो. काकू म्हणते की राघव उगाच तू माझ्यावरती ओरडू नकोस. काकू म्हणते की मी काय राजेश्रीची वैरीण नाही आहे, उलट मी राजेश्रीला अगोदरपासून ओळखते. हे सगळं परीक्षा देणं वगैरे त्या राजेश्रीला अजिबात जमणार नाही आहे. तिचं मन फक्त स्वयंपाकघरात रमते आणि मी फक्त तिला या त्रासापासून वाचवत होते. राघव म्हणतो की स्वतःच ठरवून तू कशी मोकळी झालीस. तेव्हा सिंधू म्हणते की काकू तुम्ही राजेश्री आईंना स्वतःच्या पायावर उभी राहण्याची संधी का देत नाहीयेत. काकू म्हणते की राजेश्री ही साधी आहे, भोळी आहे आणि 4 लोकात वागण्याची तिला सवय नाही आहे. राघव म्हणतो की काकू प्लीज तू आईला एक संधी द्यायला हवी. प्रयत्न न करता तिने जर हार मानली तर ते मला पटणार नाही. राघव म्हणतो की आपण सगळ्यांनी जर तिला सपोर्ट केला तर तिचं स्वप्न नक्की पूर्ण होईल काकू. राघव म्हणतो की काकू तू ह्या गोष्टीवरती विचार कर आणि खाऊन घे, तुला भूक लागली असेल. तेव्हा आता काकू मान हलवते तर राघव सिंधू तेथून निघून जातात. तेव्हा आता काकू राघव आणि सिंधूकडे बघते आणि विचार करते की या सिंधूचा आगाऊपणा आणि हिंमत आता वाढायला लागली आणि हा राघव तर या सिंधूच्या पूर्ण आहारी गेलाय. तेव्हा आता काकू विचार करते की काही जरी झालं तरी या सिंधूला धडा शिकवायलाच हवा. इकडे आता राजेश्री रात्री तिचा होमवर्क कंप्लीट करत असते. तेवढ्यात सिंधू तिथे येते आणि होमवर्क करत असलेल्या राजेश्रीला बघून सिंधू खूप खुश होते. सिंधू म्हणते की आई तुम्हाला माहीत आहे का, मी असं अध्यापन करत असताना राघव माझ्यासाठी केक घेऊन यायचा. तर आता राजेश्री अभ्यास करू लागते पण राजेश्रीला काही गोष्टी समजत नसतात. त्यामुळे राजेश्री डोक्याला हात लावते. सिंधू म्हणते काय झालं आई, काही टेन्शन आलं का. तेव्हा राजेश्री म्हणते की हो ना, काय आहे ना मला खूप वर्षापासून अभ्यास करण्याची सवयच नाही ना सिंधू. सिंधू म्हणते की लग्न करून तुम्ही जेव्हा या घरात आला तेव्हा तुम्हाला खूप टेन्शन आलं असेल ना, तुम्हाला असं वाटलं असेल की काय करू, या घरात तर खूप माणसे आहेत, कसे त्यांच्यासाठी स्वयंपाक करू आणि सगळं काही मॅनेज करू, बरोबर ना. तर राजेश्री म्हणते की अगदी बरोबर सिंधू. सिंधू म्हणते की पण आता तर तुम्ही सगळ्यांना व्यवस्थित हँडल करता. तर राजेश्री म्हणते की हो. तर सिंधू म्हणते की याचं म्हणजे या अभ्यासाचं सुद्धा तसंच आहे, हळूहळू तुम्हाला सगळी सवय होईल आई. तेव्हा सिंधू म्हणते की कसं लक्षात ठेवायचं आणि कसं पाठ करायचं ना याची अगदी सिंपल ट्रिक मी सांगते आई तुम्हाला. आणि सिंधू आता तो लक्षात ठेवून पाठ करण्याचा कानमंत्र आता राजेश्रीला देते. तेव्हा आता राजेश्री खूप खुश झालेली असते आणि म्हणते की सिंधू एवढं सोपं माझ्या का लक्षात आलं नाही. तेव्हा सिंधू म्हणते की अशा ट्रिक शोधून काढायला मी आहे ना. तर लगेच राजेश्री हात जोडत सिंधूला म्हणते की बाई खरंच मी सिंधू आहे आणि तू परी. तेव्हा लगेचच सिंधू ही राजेश्रीला टाळी देते. तर राजेश्री ही सिंधूकडे बघते आणि म्हणते की सिंधू अशीच तू कायम हसत राहा. तर आता इकडे काकूने राजेश्रीला कॉलेजला जायची परवानगी दिलेली असते. तेव्हा आता इकडे राणी शकुंतलाला फोन करते आणि म्हणते की काकूंनी राजेश्री आईला कॉलेजला जायची परवानगी दिली. तेव्हा शकुंतला म्हणते की त्या राजेश्रीला कॉलेजमधून कसं टाकता येईल ना याचा तुम्ही विचार करा. इकडे आता राजेश्री क्लासरूममध्ये आलेली असते आणि त्यांची टेस्ट चालू असते. त्याच वेळेस मॅडम ही एरझाऱ्या मारत असते आणि एरझाऱ्या मारत असताना एक कागदाची चिठ्ठी आता राजेश्रीच्या टेबलखाली समोरच पडलेली असते आणि मॅडम ती चिठ्ठी उचलते. तेव्हा ती चिठ्ठी उचलत मॅडम म्हणतात की हे काय राजेश्री, तुम्ही कॉपी करतात ना आणि आमच्या कॉलेजमध्ये असं चालत नाही. तेव्हा आता मॅडम ही राजेश्रीला शकुंतलाच्या केबिनमध्ये घेऊन येते. तेव्हा मॅडम म्हणते की यांनी कॉफी केली आणि ही चिठ्ठी सापडली.
शकुंतला म्हणते की कॉफी करणाऱ्यांना आमच्या कॉलेजमध्ये जागा नाही आणि ती चिठ्ठी आता राजश्रीच्या अंगावर फेकते. तेव्हा आता शकुंतला ही राजश्रीला कॉलेजमधून जायला सांगते. तर तेवढ्यात सिंधू तिथे येत म्हणते की आई कुठेही जाणार नाही आणि आईंनी कोणतीच कॉफी केलेली नाहीये असे बोलताच आता शकुंतला ही सिंधूकडे बघते आणि आई ही निर्दोष आहे ते मी सिद्ध करील असे आता सिंधू ही शकुंतलाला बोलते. त्यानंतर आता हे सर्व मॅडमने घडवले या सिंधूच्या लक्षात आलेले असते आणि सिंधू आता त्या मॅडमच्या आईची भेट घेते आणि तिला सर्व हकीकत सांगते. तेव्हा आता त्या मॅडमची आई मॅडमचे डोळे उघडवते. तेव्हा आता आपण राजश्री सोबत असं वागलो याचा मॅडमला खूप पस्तावा झालेला असतो. तेव्हा मॅडम म्हणते की मला माफ कर सिंधू, पण मी हे मुद्दाम केलं नाही, मला तसं करायला भाग पाडलं. तेव्हा सिंधू म्हणते की कोणी करायला भाग पाडलं. तेव्हा ती मॅडम म्हणते की व्हीलचेअरवर बसून एक बाई आली होती, तिने तोंडाला स्कार्फ गुंडाळला होता आणि डोळ्याला गॉगल लावला होता. ते ऐकून आता सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो आणि राणीने हे सर्व केले हे आता मॅडमने सिंधूसमोर आणलेले असते. तर आता सिंधूला ते समजतात. सिंधू ही राणीला कोणती शिक्षा करणार हे बघण्यासाठी आणि लग्नाची बेडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.